रामकृष्ण हरी बांधवांनो, मी आज एक आपणासमोर सुंदर आणि छोटेखानी विचार घेऊन आलो. विचार असा आहे, संस्काराचा वारसा आणि प्रतिष्ठेची जबाबदारी. माझ्या मायबापांनो, आपण आपल्या तरुणपणी जे गुण करतो ना, तेच अवगुण मुलामध्ये दिसतात. म्हणून सांगतो, तरुणपणी आई वडिलांचे गुण आणि अवगुण मुलामध्ये उतरतात. कालांतराने तीच मुले मोठी होतात आणि तेच वर्तन पुन्हा समाजापुढे घडवतात. तेव्हा मात्र आपल्या घराण्याची इज्जत, प्रतिष्ठा आणि संस्काराची खरी परीक्षा लागते. म्हणून आजचा विषय मी आपला पुढे मांडला. विचार आपला सुंदर विचार घेऊन आलोय. विचार आहे संस्काराचा वारसा आणि प्रतिष्ठेची जबाबदारी. संत तुकाराम महाराज म्हणतात, जैसी करणी तैसी भरणी, देव ठेवितो लेखा जाणी. माय बापो, आजा सांगत गेला माझा, आजी सांगायची, तू केलेले कर्माचे फळ इथंच फेडायचे, आजच फेडायचे, आताच फेडायचे. कलियुग आहे, कलियुग आहे. खरंच डोळ्यानं पाहतोय आपण आज. आई वडिलांनी केलेले कर्ते मुले दुबारा करतात आणि डोळ्यासमोर येतात. म्हणूनच सांगतो, तरुणपणी आई वडिलांचे गुण आणि अवगुण मुलामध्ये उतरतात. कालांतराने तीच मुले मोठी होतात आणि तेच वर्तन पुन्हा समाजासमोर घडवतात. तेव्हा मात्र आपल्या घराण्याची इज्जत, प्रतिष्ठा आणि संस्काराची खरी परीक्षा लागते. म्हणून तुकाराम महाराज आपण घेतलाय, जैसी करणी तैसी भरणी, देव ठेवितो लेखा जाणी. माय बाप हो, संस्कार ही मुलांना देण्याची सर्वात मोठी संपत्ती आहे हो. पैसा, जमीन, जुमला, पद किंवा प्रतिष्ठा ही काळापुरती असते, पण चांगले संस्कार पिढ्यानपिढ्या जगवतात. मुलं आपल्या आई वडिलांना बोलणे, वागणे, स्वभाव, सवयी आणि विचार नकळत आत्मसात करत असतात. पालकांनी प्रत्येक कृती करताना माझे मुलं हे पाहत आहेत याची जाणीव ठेवली पाहिजे. आज तसं होत नाही, उद्धंडपणात आहेत. आज अनेक पालक मुलांना चांगल्या शाळेत शिकवतात, महागडे कपडे देतात, मोबाईल देतात, पण वेळ, संस्कार आणि चांगले उदाहरण देण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी शिक्षण मिळते पण संस्कार हरवतात, पैसा वाढतो पण माणुसकी कमी होते. त्याच कारणाने उद्धंडपणा आणि उर्मटपणा, मग आई वडिलांना उलट बोलणं, म्हणजे जसं आई वडिलांना केलं तसंच मुलांना करणं, ही पद्धत वाढत जाते. वाईट सवयीचे बीजे लहानपणीच पेरली गेली तर मोठेपणी त्याचे झाड समाजासमोरच उभे राहते. मग मुलाच्या चुकीकडे बोट दाखवण्यापेक्षा समाज आई वडिलांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभे करतो. तेव्हा केवळ मुलाची नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रतिष्ठेची कचराकुंडी होते. मान होतो, मानवरी करण्याची तयारी राहत नाही. समाज पाहतो की हे पहिलं असंच होतं म्हणून मुलानं तसंच केलं, असंच त्याचं घडलं, काय वाईट झालं. आई वडिलांचा आरसा असतो लेकराचा चेहरा. आई वडिलांचा आरसा असतो लेकराचा चेहरा. संस्कारानेच उजळतो त्याच्या आयुष्याचा पहारा. अरे गुण दिले घराण्याने सुवर्णासारखे झळकते. गुण दिले तर घराने सुवर्णासारखे झळकते. अवगुण दिले तर प्रतिष्ठा क्षणात धुळीस मिळते. मुलाच्या चुका समाज विसरतो, पण त्या चुका घडवणारे संस्कार कधीच विसरत नाही. मुलांना संपत्तीपेक्षा संस्कार द्या, कारण संपत्ती वारसा बनवते पण संस्कार ओळख बनवतात. घरात शिवीगाळ असेल तर मुलाच्या तोंडातही तीच भाषा येते. घरात आदर असेल तर समाजही त्या मुलांना मान देतो. आज जे तुम्ही मुलांसमोर करता, उद्या तेच तुमच्या समोर उभं टाकणार आहे. मग चांगलं करा, वाईट करा, की काय करायचं ते करा, पण मुले तुमचीच कॉपी असतात ही लक्षात ठेवा. संस्कार नसलेलं शिक्षण धोकादायकच असतं आणि संस्कार असलेलं सामान्य माणूसही समाजाचा आधारस्तंभ ठरतो. म्हणून माझ्या मायबाप पालकांना विनंती करतो, आई वडिलांना विनंती करतो, आपल्या पाल्याच्या पुढे आपण जे करतो ना, त्याचा सातखेप विचार करा की मी चुकीचं वागतोय का. आपली मुलगी तशीच करणार आहे, आपला मुलगाही तोच करणार आहे आणि आपण केलेल्या चुकाच तो समोर येणार आहेत. यावर मग आपली प्रतिष्ठा, आपली मान, आपली इज्जत ही आपण तपासून घ्या. मी कुणाला उद्देशून, मी कुणाला टोचक, बोचक आणि कुठल्याही मार्मिक शब्दात कुणाला लागाव अशा उद्देशानं बोलत नाही आहे. मला जो विषय वाटला, आजचा विषय सुंदर वाटला, संस्काराचा वारसा आणि प्रतिष्ठेची जबाबदारी, हा विचार मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो विचार मी मनातून मांडला. कुणाला दोषारोपण करण्यासाठी नाही. जर चांगला वाटला तर आत्मसात करा,
याच्यापेक्षा आणखीन चांगला वाटला तर सुधारणा करा आणि त्याच्यापेक्षा अनेक तिरस्कार वाटला तर मनोरंजन म्हणा आणि सोडून द्या. रामकृष्ण हरी.